अकोल्यातील माउंट कार्मेल शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात एक झेंडा फडकवत निदर्शनं केली। विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। शाळा हे विद्येचं घर असून कोणत्याही समाजाचा झेंडा अशा प्रकारे शाळेत फडकवता कामा नये अशी मागणी करत सकल हिंदू समाजातर्फे शाळेत धडक मोर्चा काढण्यात आला। शाळा सुटल्यानंतर अकोल्यातील माउंट कार्मेल शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात एक झेंडा फडकवत निदर्शनं केली। विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। शाळा हे विद्येचं घर असून कोणत्याही समाजाचा विशिष्ट झेंडा अशा प्रकारे शाळेत फडकवायला नको अशी प्रतिक्रिया सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आली। या संघटनेच्या वतीनं शाळेत आंदोलन करण्यात आलं। प्रत्येक समाजाचे झेंडे अशा प्रकारे शाळेत फडकवल्यास जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। तर हा झेंडा विशिष्ट समाजाचा नसून बंदी असलेला झेंडा असल्याचं सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। शाळा परिसरात भारतीय तिरंगा घेऊन निदर्शनं करण्यात आली। तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। काल इथे व्हिडिओमध्ये एक प्रथमदर्शी दिसलं की इथे कुठल्या तरी मानसिकतेचे भारत विरोधी मानसिकतेचे इथे फ्लॅग फिरवण्यात आले होते। कुठल्या धर्माचा इथे तो फ्लॅग नव्हता, कुठल्या समुदायाचा हा फ्लॅग नव्हता, हा भारताच्या अंदर बॅन केलेला फ्लॅग होता। तो इथे लहान मुलांच्या हातून फैलवण्यात आलेला आहे। त्याबद्दल त्या लहान मुलांना कोण प्रोत्साहित करत होतं याबद्दल आम्ही भारताचा झेंडा घेऊन, जो की भारताचा सर्वप्रथम झेंडा आहे आणि सर्वात शेवटचा झेंडा तोच राहील, तो झेंडा घेऊन आम्ही प्रिन्सिपल सरांना इथे भेटायला आलो, फादरांना। तो झेंडा देऊन आम्ही त्यांना सांगितलं की या देशामध्ये हाच फ्लॅग चालणार आहे, या व्यतिरिक्त कुठलाच फ्लॅग इथे लावू नये। आणि ही मानसिकता जी JNUची मानसिकता आहे, ती विचारधारा इथे परत या माउंट कार्मेल स्कूलमध्ये काही लोकांकडून, यांच्या काही स्टाफकडून केल्या जात आहे। ती मानसिकता इथे खपून घेतल्या जाणार नाही। तर या प्रकरणाची चौकशी करून याचा अहवाल पोलिसांकडे देण्याची ग्वाही शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली। इथे काही लोकांनी मला भेटायला आले होते आणि त्यांचे म्हणणं असं आहे की आम्ही याच्याविषयी इंटरनल कारवाई करावी आणि याच्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट आम्ही सबमिट करावे, म्हणून याच्यानुसार आम्ही करणार आहोत। आणि आम्हाला पण बरं नाही वाटत आहे की असं लहान मोठे सुरू आहे मुलांमध्ये, आणि याच्यासाठी मुलांमध्येही आपल्याला एक जागरूकता सुरू करणे आवश्यक आहे। याच्याविषयी आम्ही काळजी घेणार आहोत। तुम्ही आल्याबद्दल मनापासून आभार।